नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। रोज रोज तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरात कोणतीही भाजी नसेल तर आपण आज अगदी पारंपरिक गावरान चवीची आणि चमचमीत अशी भिजवलेल्या हरभरा डाळीची रस्साभाजी करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे अर्धी वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ स्वच्छ पाण्यात धुवून मी 2 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे। बोटाने हरभऱ्याची डाळ दाबून पाहिली तर लगेच दबते, म्हणजे हरभऱ्याची डाळ आपली चांगली भिजलेली आहे। तर इथे आपल्याला वाटण करायचे आहे। वाटणासाठी अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस, 1 चमचा जिरे, कोथिंबीर, आले आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस आणि 1 चमचा जिरे चांगले आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे। तर इथे आपले हे बारीक वाटून झालेले आहे। त्यानंतर लगेच त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, आले आणि कोथिंबीर टाकून हे आपल्याला पाणी न टाकता चांगलं बारीक वाटून घ्यायची आहे। इथे भाजीत टाकण्यासाठी मौसूद असं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण भाजीच्या फोडणीत काय साहित्य टाकणार आहोत ते पाहू। इथे एक मीडियम आकाराचा टोमॅटो आणि कांदा चांगला बारीक कापून घेतला, अर्धा चमचा हिंग, कढीपत्ता, मोहरी, गोडा मसाला, लाल तिखट, धनेपूड आणि हळद हे आपलं फोडणीचं साहित्य आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। उन्हाळ्याचे दिवस आहे, भाजी झटपट होण्यासाठी आपण भाजी कुकरमध्ये फोडणी देणार आहोत। तर कुकरमध्ये 3.5 पळ्या तेल टाकून घेतले। तेल चांगले तापल्यानंतर मोहरी टाकून घेतली। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण अर्धा चमचा हिंग टाकून घेतला। त्यानंतर लगेच बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हा तेलात चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला तेलात परतून झाल्यानंतर लगेच कढीपत्ता टाकला। त्यानंतर 1 टोमॅटोच्या बारीक चिरलेल्या फोडी आपण टाकून घेतलेल्या आहेत। आता टोमॅटोच्याही फोडीचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे। तर इथे टोमॅटो आपले जरा मऊ झाले। त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं, लसणाचं, ते इथे टाकून घ्यायचं आहे। कुकरमध्ये टाकलेलं वाटण हे आपल्याला मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। ते जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं। वाटणात टाकलेलं पाणी चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कुकरमध्ये हरभऱ्याच्या डाळीची भाजी अशा पद्धतीने शिजवल्यामुळे याची चवही वेगळी येते। आता आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर लगेच आपल्याला 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गोडा मसाला टाकला। त्याऐवजी तुम्ही काळा मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता आणि 1/4 चमचा हळद टाकून घेतली। आता हे 1 ते 1.5 मिनिट चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर लगेच आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ इथे टाकून घ्यायची आहे। संपूर्ण भिजवलेली हरभऱ्याची डाळ इथे टाकून घेतली। त्यानंतर चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मीठ हे आपल्या चवीवर अवलंबून आहे। आता टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करायचं। हे सर्व साहित्य आपलं चांगलं एकजीव झालेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम मंद करायची। मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिट हे भाजी वाफेवर आणायची आहे। इथे हरभऱ्याची डाळ शिजून 3 मिनिटं पूर्ण झाले। भाजीला चांगली दणदणीत वाफ आलेली आहे। आता ही भाजी चांगली चमच्याने हलवून घ्यायची। आता ही भाजी आपल्याला रस्सेदार करायची आहे। तर इथे गरम पाणी मी बाजूला ठेवले होते, त्याच गरम पाण्याचा वापर इथे करायचा आहे। शक्यतोवर गरमच पाणी टाका, त्यामुळे मसाल्याची चव टिकून राहते आणि भाजीला तरीही छान येते। हरभऱ्याच्या डाळीच्या भाजीत सुरुवातीलाच थोडेसे जास्त पाणी टाकायचे, कारण भाजी शिजल्यानंतर रस्सा हा घट्ट होतो किंवा भाजी शिजल्यानंतर आपल्याला रस्सा जर घट्ट वाटत असेल तर गरम पाण्याचा वापर करून आपण रस्सा पातळ करू शकतो। कुकरमध्ये टाकलेलं पाणी आणि सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करायचं। भाजीला उकळी आणायची। उकळी आली की लगेच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची। मंद आचेवर ही भाजी 10 मिनिटं शिजवून घ्यायची। शेवटच्या भाजीचा घोळणा करणार आहे, त्यासाठी पाण्याचे झुबके आणि अशा लांब दांड्या काढून ही भाजी निवडून घेतली आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून चिरून घेतलेली आहे। आता पसरट भांड्यामध्ये बारीक चिरलेली चिवडची भाजी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेल्या कलमी कैरीच्या म्हणजेच तोतापुरी कैरीच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे। त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची। त्यानंतर थोडंसं काळं मीठ टाकून घेतलं, थोडंसं साधं मीठ टाकून घेतलं, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं तेल टाकून हा घोळणा छान एकत्र करून घ्यायचा आहे। यामध्ये टोमॅटो आणि कलमी कैरीच्या फोडी टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। इथे तुम्हाला आवडतात त्या भाज्याही टाकू शकता।
किंवा हा चिवडचा घोळणा नुसतं कांदा आणि लाल तिखट टाकूनही खूप छान लागतो. एकदा हा नक्की करून पहा. तर आपला इथे तोंडी लावण्यासाठी घोळणा तयार आहे. इथे हरभऱ्याच्या डाळीची रस्सा भाजी छान शिजून झालेली आहे. कुकर थंड झालेला आहे. आता झाकण उघडून पाहू. पहा आपल्या भाजीला छान तर्री आलेली आहे आणि भाजीचा वास सर्व घरभर पसरलेला आहे. आता भाजी शिजली की नाही ते पाहू. बोटाने ही हरभऱ्याची डाळ अशी दाबून पाहायची, लगेच दबते, म्हणजे योग्य अशी आपली भाजी शिजलेली आहे. आता या शिजलेल्या भाजीमध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि मस्त चमचमीत अशी हरभऱ्याची डाळ भाकरी, पोळी, फुलके किंवा भाताबरोबर खायला घ्यायची. घरात भाजीला काही नसलं तर झटपट होणारी चटपटीत अशी ही हरभऱ्याच्या डाळीची रेसिपी एकदा नक्की करून पहा. आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.